माझे कल्पना नाव आहे. मी 25 वर्षाची होते तेव्हा शिक्षिका म्हणून एका गावात शाळेवर नोकरीला लागली होती. मी 12वीच्या वर्गाला इतिहास हा विषय शिकवत होते. मी वर्गात शिकवत असताना 12वीच्या वर्गात एक मुलगा सारखा टक लावून सारखा माझ्याकडे बघायचा आणि जेव्हा माझी नजर त्याच्यावर पडायची तेव्हा तो स्मित हास्य करायचा. तो मुलगा दिसायला पण खूप छान होता. त्याचं ते दणकट शरीर पाहून माझं मन सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत होतं. आता मलाही त्याचं असं एकटक लावून बघणं आवडू लागलं होतं. एके दिवशी जवळपास कोणीच नसताना त्याने तर मला घट्टच मिठी मारली होती माझ्यासोबत. मी एका कॉलेजमध्ये नवीनच शिक्षिका म्हणून नोकरीला लागले होते. ते खेडेगाव शहरापासून खूप दूर अंतरावर होते. त्यामुळे मी त्याच गावात भाड्याने रूम करून राहत होते. माझे आई वडील शहरात राहत होते आणि माझ्या बाबांचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यामुळे मला तेथे एकटीला राहावे लागत होते. माझे अजून लग्नही झाले नव्हते. मी अजून तरुण आणि दिसायला सुंदर होते. 12वीच्या वर्गाची मी वर्ग शिक्षिका होते. मी त्यांची दररोज हजेरी घ्यायचे. तेव्हा वर्गातील सर्व विद्यार्थी हजेरीला होकार द्यायचे. पण एक मुलगा खूपच वेगळा होता. वर्गात हजर असून देखील 2 वेळेस नंबर पुकारल्यावरही नाव घेतल्याशिवाय हजेरी देत नव्हता. मला त्याच्या या गोष्टीचा खूप राग यायचा. तेव्हा मी त्याला कधी कधी शिक्षाही करायचे. परंतु त्याचे लक्ष अभ्यासाकडे अजिबात नव्हते. म्हणून मी त्याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले. वर्ग आज शिकवत असताना त्याच्याकडे मी तिरक्या हळूहळू नजरेने लक्ष देऊ लागले होते. त्या मुलाचे नाव राजेश होतं. तो वर्गात असताना त्याची नजर फक्त माझ्याकडेच असायची. मी त्या वर्गाला इतिहास हा विषय शिकवायचे. मग मी मुद्दाम शिकवलेल्या पाठाचे प्रश्न राजेशला विचारायचे. पण त्याला त्यातलं काहीच कळत नव्हतं. मी विचार करायचे की तो तर माझ्या शिकवण्याकडे मन लावून लक्ष देत असायचा, तरी पण त्याला काहीच कसं येत नाही. एकदा आम्ही वर्गात इतिहासाचा तास घेत होतो तेव्हा राजेशने तर कमालच केली होती. डोळ्यांची पापणी न हलवता तो एकटक माझ्याकडे 10 ते 12 मिनिटे बघत होता. त्याची नजर माझ्या शरीराला भेदत होती. त्याच्या त्या नजरेने माझ्या अंगाला काटाच येत होता. पण वर्गात मी त्याला विचारू शकत नव्हते की असं एकटक माझ्याकडे तू का बघतो आहेस. कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत आहे ही जाणीव प्रत्येक माणसाला काहीतरी वेगळी फिलिंग येत असते. सांग. थोड्या वेळाने मी जेवणाच्या सुट्टीत त्याला एकट्याला बोलावून घेतलं आणि मी विचारलं की तू माझ्याकडे असा एकटक का बघत आहेस. त्यावर राजेश म्हणाला की मॅडम, तुम्हाला कसं कळलं मी तुमच्याकडे एकटक पाहत आहे ते. तो पुढे म्हणाला, याचा अर्थ तुम्ही देखील माझ्याकडे पाहत आहात ना. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. त्यामुळे मला त्याच्यासमोर काय बोलावे ते सुचलेच नाही. मग मी तेथून निघून गेले आणि तो त्या जागेवरच काही वेळ उभा होता. आता त्याचं हे रोजचंच झालं होतं. मी त्याला एवढं बोलून सुद्धा हो माझ्याकडे तर एक पाहत होता. आता तर त्याने माझ्याकडे पाहून नाजूक हसणे देखील सुरू केलं होतं. आजच्या मागण्यामुळे माझं पण मन विचलित झालं होतं. मला रात्रभर झोप सुद्धा येत नाही. मला त्याचा चेहरा सारखा आठवायचा. नकळत मी त्याच्याकडे आकर्षित होत होते. मी त्याचा विचार मनातून काढण्याचा खूप प्रयत्न करायचे, तरी पण माझ्या मनात त्याचा विचार सारखा असायचा. कारण माझ्याबरोबर असे होणे साहजिकच होते. तसेच माझे देखील लग्न झाले नव्हते आणि राजेश पण दिसायला खूप छान आणि स्मार्ट होता. आता तर राजेशच्या नजरेत मला असं सवय झाल्यामुळे ते कॉलेजमध्ये गैरहजर असल्यावर मला देखील करमत नसायचे. मला माहीत होतं की शिक्षकाने विद्यार्थ्याबद्दल असे विचार करणं चुकीचं आहे, पण मी त्याचा विचार सोडू शकत नव्हते. त्याने पुरतीच माझ्या मनात आणि हृदयात जागा मिळवली होती. प्रत्येक वर्षामध्ये स्त्रीला जिंकण्याचा गुण असतो आणि त्याचा त्याने उपयोग केला होता. आता तर मी सुद्धा
त्याच्याकडे पाहू लागले होते. त्याचा एक एक शब्द माझ्या कानाला गोड वाटायचं. मला तर आता त्याच्यापासून एक क्षणसुद्धा लांब राहू वाटत नव्हतं. आता माझ्या देखील त्याला पाहून इच्छा जागृत झाल्या होऊ लागल्या. दर बुधवारी कॉलेज जरा लवकरच भरायचं म्हणून मी पण 1 तास शाळेत लवकर आले होते. जेव्हा मी कॉलेजमध्ये आले तेव्हा राजेश कॉलेजमध्ये हजर होता. मग मी त्याला विचारले की तू एवढ्या लवकर का आला आहेस? अजून कॉलेजमध्ये तर कोणीच विद्यार्थी आले नाहीत. यावर त्याने काही उत्तर दिले नाही आणि कॉलेजच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याच्याकडे येण्याचा इशारा केला. त्याचं असं वागणं पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण तो काय म्हणत आहे हे पाहण्यासाठी मी त्याच्याकडे गेले. तेव्हा राजेशने मला अचानक घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की मॅडम, मी तुमच्यावर खूप प्रेम करत आहे. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. असं त्याचं बोलणं ऐकून तर मला खूपच आनंद झाला. असं होणार साहजिकच होतं, कारण तो मुलगा होता. आपण होऊन एखाद्या स्त्रीला प्रेमाचा प्रस्ताव मांडत आहे, मग कुठल्या स्त्रीला आनंद नाही होणार? ज्यावेळेस त्याने मला मिठी मारून प्रपोज केलं त्यावेळेस मी स्वतः जगातील नशीबवान स्त्री समजत होते, कारण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं. एखाद्या स्त्रीला एखादा तरुण मुलगा आपलं सर्वस्व अर्पण करतो. तो क्षण तिच्यासाठी वेगळाच असतो. त्याच्या आदल्या मिठीत मी स्वर्गाचं सुख अनुभवलं होतं. पण काही वेळात मी अचानक भानावर आले. तेव्हा मला सत्य परिस्थिती जाणीव झाली आणि मी त्यामागे सारले. तेव्हा तो पण भानावर आला आणि लाजून गालातल्या गालात हसून तिथून निघून गेला. तो एक विद्यार्थी आहे, मी माझ्या मनाला समजावलं. त्यामुळे माझ्या मनाचा आणि बुद्धीचा वेगळंच वादळ सुरू झालं होतं. मी बळजबरीने का त्याच्या घट्ट मिठीतून सुटले होते आणि त्या दिवशी कॉलेजला सुट्टी टाकून घरी गेले. मी निवांत बेडवर बसले आणि विचार करत होते. तेवढ्यात राजेश तिथे आला. त्याला पाहून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी त्याला विचारले, तू इथे काय करत आहेस? तुला काय हवं आहे? माझं काही नाही ऐकता तो सरळ माझ्या बेडवर येऊन बसला. मला त्याचे कोणते वाटत नव्हते, कारण कोणी बघितले तर काय म्हणतील. त्यात मी घरी एकटीच होते. मी युतीतून उठून पटकन बाजूला झाले आणि त्याला म्हणाले की तुला जर इथे काय काम नसेल तर तू इथून निघून जा. काय म्हणालीस? तू माझ्यापेक्षा लहान आहे, हे शक्य होईल? शिक्षक आणि विद्यार्थ्याचं खूप पवित्र नातं असतं. जर मी तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मान्य केला तर लोकांचा शिक्षकावरील विश्वास उडेल. मी कोणत्याही परिस्थितीत क्षणिक सुखासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या नात्याला कलंक लागू देणार नाही. त्यात वयाने खूपच लहान आहे मी. त्याला हे सर्व सांगत होते की त्याने मला घट्ट मिठी मारली होती की काळी जोराने धडधड करत होते. माझे शरीर माझ्या ताब्यात नव्हते. आम्ही दोघे थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत भान हरपून गेलो होतो. अजून थोडा वेळ झाला असता तर आम्ही दोघे काहीतरी चुकीचं करून बसलो असतो. पण मी स्वतःला वेळेत सावरलं, कारण मी एक शिक्षिका होते. म्हणून मन मारून त्याला तिथून जायला सांगितलं. तर तो रडू लागला आणि म्हणाला, जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. नंतर तो तेथून निघून गेला. परंतु मला त्यावेळी काय करावे आणि काय करू नये हे सुचत नव्हते. ही गोष्ट कोणाला सांगण्यासारखी देखील नव्हती. जर ही गोष्ट कोणाला कळली तर मोठा गोंधळ उडेल. राजेशने चुकून पाऊल उचलण्या अगोदर मला काहीतरी करावं लागेल. मी राजेशपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. मी आता स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून टाकणार होते. त्यानंतर मी 2-4 दिवस मुख्याध्यापकांना काहीच न सांगता कॉलेजमध्ये गेले नव्हते आणि काही दिवसांनी मी माझी बदली शहरात करून घेतली. आता या गोष्टीला 6 वर्ष उलटून गेली होती आणि आता माझे लग्नसुद्धा झाले होते आणि मला एक चांगला जोडीदार पण भेटला आहे. आता मला कॉलेजबद्दल आणि राजेशबद्दल कसलीच माहिती नाही, तरी पण मला राजेशची आठवण येते. तेव्हा मन भरून येतं. अखेर राजेशचं काय झालं असेल? तो माझ्या वाचून कसा राहिला असेल? बिचारा राजेश माझ्यावर किती प्रेम करायचा. त्याला सुद्धा माझ्या विरहाचा प्रचंड त्रास झाला असेल.
तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.